मिनिट लागणार नाही, पण कसं आहे ना, आमच्या तेज प्रतापांचा लई जीव आहे त्याच्यावर. आणि आता निवडणुका जवळ येत आहेत. आता आपल्याच घराला आग लावून चालणार नाही. पण आज जे झालं त्यामुळं तिच्या मनात भीती तर निर्माण झालीच ना. चांगलंच कळलं तिला की माई एकदा इरीला पेटली की दुसऱ्याला पेटवल्याशिवाय राहत नाही. आता बघास, माझ्या विरोधात काही करण्याआधी 100दा नाही, 1000दा विचार करणार ती भाऊ. तुम्ही बघास, मेला संभला कपला आणि मला कसं सोडलं त्या माईनं? तिने मला सोडलं म्हणजे तिने माझी तिरडी बांधून ठेवलेली असणार. ती माई माझ्यावर वार करायच्या आधी मी तिचा खेळ खलास करणार. या आगीत जर मी जळणार असेल ना, या घरादारासकट आधी त्या माईला जाळे. माझ्यासाठी बांधलेल्या त्या तिरडीवर मी माईला झोपवेन. वर्ष ज्याची आज धरली आहे ना, ते जर माझं होणार नसेल तर ते मी कोणाचंच होऊ देणार नाही. काय कारभारीन बाई, लय आनंदात दिसताय. नाही तुम्ही आनंदात असला का नाही की माझं बीपी का वाटतो मला कळतच नाही, टेन्शनच येतं मला. नाहीतरी मी आनंदात असलेले तुम्हाला बघवतच नाही ना. तुम्हाला तेव्हा इथंच कौतुक आहे ना. नाही तसं नाही, तुमची आनंदाची कारणं जरा वेगळी असतात ना. गोष्टी तुम्ही ना कधी कधी एक गोष्ट विसरूनच जाता की तुम्ही माई मक्तेदारांचे जावई आहे. मग उगाच असल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेत बसता. ते होतं आमच्याकडून कधी कधी. बरं ते सगळं जाऊन द्या. तुम्ही काय म्हणत होता ते तुमच्या आनंदाच्या पुरात कोण घोटमाळणार आहे? माई. अयो, म्हणजे आता डायरेक्ट सासूबाईच होय? म्हणजे तुम्ही लगेच असं सुतावरून स्वर्ग गाठू नका. मी असं म्हणत होते की माई आत्ताच प्रवासावरनं आली की नाही, मग ती शांत बसलीये. मग शांत बसलेल्या देवीला जाग करायला पाहिजे ना. त्याशिवाय घरात हाहाकार कसा होईल? आत्ता वेळ आलीये 1 2 का 4 करायची. काय म्हणतो का 4? काहीच कळ ना आम्हाला. जरा कळलं असं बोला की. कसं आहे गोष्टी माहिती का, ह्या गोष्टी करायला पण ना डोकं लागतं. मी आता जस्ट एक टाइम बॉम्ब सेट करून आले. आता बघा पुढच्या 7 मिनिटात कसा धमाका होतोय ते. तो धमाका बघायलाच चालले मी.
दुसऱ्यांच्या पोरी रस्त्यावर फेकलेला कचरा वाटतो का याला? माहित नाही अजून किती मुलींना छेडलंय यांनी. ऐकून घेतो पण वाटेल ते आरोप खपून नाही घेणार ना मी. मी वैदही तेज प्रताप मक्तेदार आज माई साहेब मक्तेदारांची सून म्हणून यांना शिक्षा सुनावते. शिक्षा म्हणून तुम्हाला हंटरचे 5 फटके देण्यात आले. काय झालं माई? हे काय आहे? माई, हा व्हिडिओ कोणी पाठवला तुम्हाला? व्हिडिओ कोणी पाठवला हे महत्वाचं नाहीये. तुम्ही तिथं असताना हे घडलंच कसं? तुमच्याकडे नंतर बघते. आधी हिची खबर बात घेतली. वैदू, काय झालं का काही बोलणं मामांशी? अगं ते बाहेर गेले असतील कदाचित, भेटच नाही झाली त्यांच्याशी. अरे देवा, आता नाही ठीक आहे, आपण जाऊया ना इन्कम टॅक्सच्या ऑफिसला. नाही अगं, म्हणजे आपण जाऊच, पण मी काय म्हणते, ते जालिंदर मामा नाही तर तू जावई बापूंना विचारतेस का एकदा? आपण जाऊ अगं त्या ऑफिसला, पण ती माणसं ना आपल्याला जुमानतील असं मला वाटत नाही. म्हणजे आपल्यासोबत कोणतरी भक्कम असेल ना तर जास्त बरं पडेल. तू विचारतेस का फोन करून एकदा? आई, मी केला असता मी फोन, पण काय झालंय ना, तर तो महत्वाच्या कामात आहे अगं. मग त्याला आता डिस्टर्ब करणं बरोबर नाही वाटणार ना. पण मी आहे ना, हां, मी येते ना सोबत. काही काळजी करू नकोस तू. बर वैदू, तू माझ्यासोबत येतेस खरं? तुला घरातले कोणी काही बोलणार नाही ना? नाही, कोणी काही का बोलेल? एक काम करते, मी बॅग घेऊन येते माझी. खबरदार सुनबाई, एक पाऊल तर पुढे टाकलं तर जिथं आहात तिथंच थांबा.